लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर पडलेले खड्डे व शहरातील विविध भागात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर आक्रमक झाली असून नाशिक महानगरपालिकेसमोर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हंडे घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले आहे। माननीय राजसाहेबांच्या आदेशान्वये या नाशिक नगरीमध्ये आपण बघताय सगळे प्रत्येक चौकामध्ये नागरिक खड्ड्यांनी त्रस्त झालेले आहेत। सगळे नागरिक आंदोलन करतायत, सर्व पक्षीय लोक आंदोलने करतायत, तरीही आयुक्त मॅडम लक्ष देत नाही, प्रशासन लक्ष देत नाही। पुरेसं पाणी नाही प्यायला। नाशिक जिल्ह्यात 25-30 धरणं आहेत, सगळे धरणं तुडुंब भरले तरी प्यायला पाणी नाही, वेळेवर पाणी नाही। आज या महिला अंडे घेऊन आलेल्या आहेत या ठिकाणी। त्यानंतर आपल्या नाशिक शहरातील जनता कर भरते, डेव्हलपमेंट चार्ज भरते, स्ट्रीट लाईट दिली जात नाही, उद्यानं दिले रिपेअर केले जात नाही, रस्ते दिले जात नाही। या सगळ्या गोष्टींपासून नाशिक शहर आज वंचित आहे। आणि आपण बघतोय आज सिंहस्थ 1 वर्षावर आलं आहे, नद्या प्रदूषण मुक्त करायच्या आणि त्यासुद्धा केल्या जात नाही। आज आम्ही 4च मुद्दे घेऊन आलेलो आहोत। आयुक्त मॅडमला आम्ही स्वतः 3 ते 4 वेळा निवेदन दिले, तिथे आंदोलन पण केलं, परंतु आयुक्त मॅडम कोणत्या परिस्थितीत ऐकायला तयार नाही, प्रशासन ऐकायला तयार नाही। त्या विचारला खड्डे पडले म्हणते, कुठे खड्डा पडला, काय बोलायचं मग? म्हणून आज निषेध म्हणून त्यांचा आम्ही इथं आलेलो आहे। आणि जे राज्यकर्ते आहेत ना, ज्यांना 110 जागा पाहिजेत, त्यांना म्हणे लक्ष द्या, इकडं हाऊसफुल झाला पक्ष, म्हणे पक्ष हाऊसफुलच आहे तुमचा, मग तो खाली पण होईल एक दिवस। ते काय ठरवणार आहे? निसर्गाचा नियम आहे बदल। अरे पण अगोदर सुविधा तर द्या, त्याच्यासाठी त्यांच्या निषेधासाठी लोकांना सुविधा मिळाव्या त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।